नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बंदुकीची गोळी लागल्याने महिला पोलीस कर्मचारी जखमी। दादर सागरी पोलीस स्टेशनमध्ये बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटल्याने पायाला लागली गोळी। सदर महिला कर्मचारी पेण येथील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल। पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस स्टेशनमधील महिला कर्मचारी बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटल्याने जखमी झाली आहे। पोलीस स्टेशनमध्ये बंदूक साफ करत असताना पायाला गोळी लागल्याने नूतन लाड ह्या जखमी झाल्या आहेत। त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय पेण येथे दाखल करण्यात आले आहे। सविस्तर घटना अशी की दादर पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचारी नूतन रामचंद्र लाड ह्या पोलीस स्टेशनमध्येच बंदूक सर्व्हिसिंग करत असताना अचानक बंदुकीची गोळी सुटली। सदर गोळी ही नूतन लाड यांच्या पायाला घासून गेल्याने ते जखमी झाले आहेत। त्यांना तात्काळ पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र नंतर त्यांना अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळते। सदर घटना घडल्याचे समजताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, दादर सागरी प्रभारी अधिकारी नागेश कदम आदींनी तात्काळ भेट दिली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सुनील पाटील सह तृप्ती भोईर, पेण।